महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आता सर्व शेतकरी बांधवांना एक मोठी बातमी समोर आलेली आहे. म्हणजे अखेर आता उर्वरित खरीप व रब्बी पीक विम्याची आता तारीख जाहीर झालेली आहे. बघा, अनेक दिवसापासून जे शेतकरी बांधव 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते, ती तारीख आता जाहीर झालेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तारीख घोषित केलेली आहे. या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, फक्त याच जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना विमा रक्कम जमा होणार आहे. बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी बांधवांनी जी वाट पाहिली होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण कालच एक पत्रकार परिषद भरली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री साहेबांवर प्रश्नांचा मारा केला होता. त्यामध्ये त्यांनी जे काही सांगितले आहे ती बातमी आता पेपरला छापून आलेली आहे. चला तर तो पेपर सुद्धा पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कधी मिळणार आहे 75% अग्रिम पीक विमा व पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत का व काय एक महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे का. सर्व माहिती लगे आता आपण एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. चला तर तो पेपर एकदा पाहून घेऊया. तर पेपरची अगदी हिडिंगच पाहून घ्या. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे की 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या 24 घंट्यामध्ये 24 तासामध्ये जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आज समोर आलेली आहे. बघा, ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी बांधवांनो. आता शेतकऱ्यांना लक्षामध्ये घ्या, शेतकरी बांधवांची पेरणी सकट झालेली आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांची कपाशी, सोयाबीन, ऊस जे काय असे पिकं आहे त्यांना आता या ठिकाणी बघा, आता त्यांना या ठिकाणी फुटाव देखील फुटलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झालेला नाही. इतके दिवस झाले आहे, परंतु 2024चा 2023चा असा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. पहिला टप्पा काही शेतकरी बांधवांना मिळाला होता, परंतु आता बघा, सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे की येत्या 24 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विम्याचे वितरण करण्यात येणार आहे. बघा, शासनाने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेऊनच बघा 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी मंजूर करूनच आज तात्काळ या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी काय रक्कम आहे ती आता जमा होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांसाठी आज या ठिकाणी खुशखबर चाललेली आहे. आता बघा, 75% अग्रिम पीक विमा जो काय आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारने दिली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव विम्याची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 7 हजार रुपये इतकाच मिळाला होता. बघा, ज्यामुळे शेतकरी बांधव जी काय राहिलेली रक्कम आहे त्याची प्रतीक्षा करत होते. पण आता एक मोठी अपडेट या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली असून बघा त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना आज आदेश दिलेले आहे की हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावे. यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरं या ठिकाणी खुशखबरच्या ठिकाणी आलेली आहे अशी ही बातमी आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, परंतु तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. आता महत्त्वाची अट म्हणजे काय, एकच अट आहे, ती अटीची पूर्तता सर्व शेतकरी बांधवाला करावी लागणार. जर त्या अटीमध्ये शेतकरी बांधव बसत नसेल तर शेतकरी बांधवाला या ठिकाणी पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार. आता ती कोणती अट आहे ते देखील पाहून घेऊया. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, बघा, ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे. आता बघा, 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, या यादी या ठिकाणी 2 गटामध्ये मोडण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे की 2 टप्प्यामध्ये हे जे काय 75% अग्रिम आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, आज 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. उद्या 18 जिल्ह्याची यादी जाहीर होणार आहे. म्हणजे की टोटल 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विमा मिळणार आहे. परंतु आज कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ते पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आता बघा, या 18 जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता राहिलेल्या जिल्ह्याचं काय, आता बघा, जे काय राहिलेले जिल्हे आहे त्यांना या ठिकाणी उद्या किंवा परवा या ठिकाणी नक्कीच आता पीक विमा मिळणार. परंतु आज ज्या 18 जिल्ह्यांची यादी आहे या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज हस्तांतर करण्यात येणार आहे अशी माहिती शासनाने दिलेली आहे. बघा,
आता हे पीक विमा तर शेतकरी बांधवांना मिळणार, परंतु बघा विमा मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घेऊया तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% तुमच्या खात्यावर आता मिळू शकणार आहे. महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आता बातमी ठरत आहे. बघा कारण राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर केली होती. ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यासारखे जे काय शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले होते त्याची मदत अखेर आता शेतकरी बांधवाला मिळणार आहे. आता कोणते आहेत ते 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून विमा रक्कम अगदी 24 तासामध्ये वितरित केली जाणार आहे. आता विशेष म्हणजे बघा लक्षामध्ये घ्या या मदतीचा काही भाग आधीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झाला होता, म्हणजेच की तो होता पहिला टप्पा. बघा शेतकऱ्यांना ठिकाणी जो काय 25% अग्रिम होता तो आता मिळाला होता. बघा परंतु शेतकरी बांधव जे काय राहिलेला 75% अग्रिम आहे त्याची वाट पाहत होते. 25% अग्रिम खूप कमी शेतकऱ्याला मिळाला, परंतु आता तसं होणार नाही. जो काय राहिलेला 75% अग्रिम आहे तो सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती सरकारने दिलेली आहे. आता बघा जो काय राहिलेला 75% अग्रिम आहे हा लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पण पाहणे गरजेचे राहणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो पीक विमा नुकसान भरपाई आता बघा जो काय पीक विमा आहे तो शेतकरी बांधवांना मिळणारच आहे. परंतु बघा जे काय आपलं संपूर्ण महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात. परंतु बघा हवामानाच्या बदलामुळे या ठिकाणी जे काय संकट आले होते त्याचा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांनी भरला होता. परंतु बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी बांधवांनी वाट पाहिली, परंतु आज अखेर सर्व शेतकरी बांधवांचे जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई आज शेतकरी बांधवाला मिळणार आणि सरकारचे डोळे आज उघडले आहे. बघा आता जे काय संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरत आहे. आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो 75% पीक विमा अंतर्गत बघा योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति 10,000 रुपये एकरी प्रमाणे मदत मिळणार. बघा अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की हेक्टर किती मिळणार. 10,000 रुपये एकरी प्रमाणे शेतकरी बांधवांना मदत मिळत आहे अशी माहिती सरकारने सांगितली आहे. म्हणजेच तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 10,000 रुपये प्रति एकरी प्रमाणे रक्कम तर मिळणारच आहे. ही एक महत्त्वाची आता अपडेट आहे. परंतु बघा शेतकरी मित्रांनो पहिला पीक विम्याचा जो काय टप्पा होता त्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप या ठिकाणी कमी रक्कम मिळाली होती, जसे की 1,500 रुपये प्रति एकर. बघा एवढीच्या ठिकाणी रक्कम मिळाली होती, म्हणजे की 4 एकर जर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे पैसे आले होते. परंतु आता 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे या ठिकाणी मदत मिळणार. आता ही मदत तुम्हाला कशी मिळणार, कशी तुमच्या खात्यावर येणार, आता बघा डीबीटीच्या माध्यमातून ही मदत तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार अशी माहिती शासनाने दिलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामधील जेवढे काही जिल्हे आहे आता लक्षामध्ये घ्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे, परंतु आता 18 जिल्ह्याची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. आता बघा महाराष्ट्रामधील जे काय सर्व विभाग आहे सर्व जे काय जिल्हे आहे बघा त्यांची जी काय भरपाई आहे ती सर्व वेगवेगळी आहे, म्हणजे की सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी भरपाई जमा होणार आहे. आता बघा प्रत्येक विभागाच्या या ठिकाणी विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आलेले आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक विभाग. बघा या नाशिक विभागामध्ये अंगोरासारख्या आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे. बघा द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून पीक विम्याचा दुसरा टप्पा 75% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येते 24 तासाच्या आतमध्ये जमा होणार आहे. आता यामध्ये नाशिक विभागाचा पण समावेश करण्यात आलेला आहे. नाशिक विभागामधील जेवढ्या काही खेडेपाडे असतील ते या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. बघा आणि त्यांना सुद्धा आता पीक विमा मिळणार आहे, लक्षामध्ये घ्या. आता बघा पुढील जो काही विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग, त्यानंतर आता बघा अहमदनगर आणि सोलापूर. बघा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे. या भागामध्ये ऊस, बटाटा आणि बघा जे काय असे बिये असते तर मोठे मोठे त्यांच्या ठिकाणी नुकसान झाले होते. बघा
पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. बघा आता जो काय पीक विमा आहे तो आता पुणे विभागामधील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांना देखील आता मिळणार आहे. आता बघा यापुढील जो काय विभाग आहे या ठिकाणी आपण पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे की कोल्हापूर विभाग. आता बघा कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पण समावेश या ठिकाणी होतो. म्हणजे की शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या, जो काय कोल्हापूर जिल्हा आहे येथे देखील सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक जे काय शेतकरी आहे यांना आता मदतीचा फायदा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांचे जे काय कापूस असेल, हरभरा असेल या भागामधील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांना देखील सरकारच्या माध्यमातून येत्या 24 तासामध्ये रक्कम दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती शासनाने दिलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा वाटेगाव, शिराळा आणि कवठे महांकाळ तालुक्यामधील जे काय शेतकरी आहे, बघा जे काय गारपिटीमध्ये झालेले जे काय नुकसानीची भरपाई आता पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून शेतकरी बांधवाला मिळणार. या विभागामधील जे काय आता शेतकरी बांधव आहे बघा हे अत्यंत चिंतेमध्ये होते. त्यांना वाटलं होतं आपल्याला पीक विमा मिळणार की नाही, परंतु त्यांचं पण या ठिकाणी आता जो काय तालुका आहे तो आलेला आहे. परंतु आता बघा आपण तालुके पाहणार नाही, आपण फक्त जिल्हेच पाहणार आहोत. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता या भागामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा बघा येत्या 24 तासामध्ये मिळणार. आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग. आता लक्षामध्ये घ्या, बघा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये औरंगाबाद. आता लक्षामध्ये घ्या छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद हे जुनं नाव आहे. बघा जालना आणि बीड, बघा आता जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार. मराठवाड्यामधील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागामधील शेतकऱ्यांना अधिक मदत दिली जाईल बघा अशी या ठिकाणी सरकारने सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांना देखील मदत मिळू शकेल. येथे कपाशी आणि सोयाबीन सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, त्यांना आता सरकारच्या माध्यमातून मदत दिली जाणार. बघा आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या लातूर आहे विभाग. बघा आता लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या बघा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळणार आहे. येत्या 24 तासामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळू लागणार आहे. बघा तर या भागामध्ये तूर, मका, हरभरा बघा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यानंतर बघा अमरावती हा विभाग आहे. बघा बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ आणि नागपूर. बघा जो काय आता वर्धा आहे, नागपूर आहे, भांडरा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे बघा यांना देखील मदत मिळणार. म्हणजेच राज्य शासनाच्या माध्यमातून हे आदेश देण्यात आलेले आहे. बघा तुमचा जो काही हक्काचा निधी आहे तो आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बघा त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम KYC करून घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे. बघा KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे. बघा जर तुम्ही KYC नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार नाही अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला सोबतच आता एक महत्त्वाचं काम देखील करून घ्यायचं आहे आणि काही शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहे. आता बघा शेवटचा एक महत्त्वाचा पॉईंट फक्त आपण 4 सेकंदामध्ये पाहून घेऊया. म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता लक्षामध्ये घ्या, आता काही शेतकऱ्याला असं वाटणार की बघा आता ज्या ठिकाणी ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी तर आम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार नाही. आता बघा काही शेतकऱ्याला आज रक्कम मिळू शकते, परंतु काही शेतकऱ्याला उद्या रक्कम मिळू शकते. आता लक्षामध्ये घ्या सुट्टी असल्यामुळे बघा सुट्टी जरी मधामध्ये आली तरी पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम तर जमा होणार, परंतु शेतकऱ्याला बँकेमध्ये जाता येणार नाही. त्यामुळे तुम्ही एक दिवस वाट बघा, तुमच्या खात्यामध्ये निश्चितच रक्कम जमा होणार आहे. बघा 10,000 हेक्टरी प्रमाणे मदत तुम्हाला मिळणार आहे. आणि अनेक अफवा सुटलेल्या आहे की 30,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे, परंतु कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. फक्त 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती बघा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पेपरच्या माध्यमातून सांगितले आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.